नमस्कार, VCN न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत मूळचे अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शैलेंद्र सुगंधी यांनी आपल्या जीवनाचा प्रवास अतिशय काटेकोरपणे केलेला आहे आणि गरिबी परिस्थितीमध्ये शिक्षण घेत आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर तामिळनाडूमध्ये सुद्धा आपल्या व्यवसायाचा ठसा त्यांनी उमटविलेला आहे। सध्या चेन्नई येथे स्थायिक असलेले शैलेंद्र यांनी 1988 मध्ये आपलं जे एज्युकेशन होतं ते पूर्ण केलं। त्यांनी BE MBA हे एज्युकेशन केलेलं आहे आणि सध्या ते चेन्नई येथे स्थायिक आहेत। नमस्कार शैलेंद्रजी, VCN न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मला थोडंसं आपल्याला हे विचारायचं आहे की आजकाल आपण जर बघतो तर एक चाकोरीबद्ध जीवन पद्धती आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळते की तुला शिकायचं आहे, शिकल्यानंतर कुठेतरी 10वी झाल्यानंतर 12वी करायची आहे, 12वी झाल्यानंतर मग तुला BA वगैरे किंवा MA करायचं आहे, सोबतच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायच्या आहेत आणि त्या कसं तरी करून तुला स्वतःचा थोडासा खर्च पण काढायचा आहे आणि कसा तरी तू एकदाचा सरकारी नोकरीला लागला की आमचे गंगेत घोडे न्हाले, अशी आईवडिलांची आजकालची पद्धती आहे। तर आपण ज्या आपला जो काळ आहे कार्यकाळ त्याच्याबद्दल पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की आपली जी हलाखीची ज्यावेळी परिस्थिती होती तेव्हापासून तर आजपर्यंत म्हणजे पातूरचं शिक्षण, त्याच्यानंतर म्हणजे प्रिलिमिनरी प्रायमरी एज्युकेशन, नंतर मग अमरावती, याबद्दल थोडंसं सांगा। पातूरला जेव्हा आम्ही शाळेत शिकायचो त्यावेळी आमच्या घरची परिस्थिती अशी खराब होती की आम्हाला 2 वेळ जेवण मिळेल की नाही याची काही गॅरंटी नव्हती। माझे वडील टेलर होते आणि आमचं जे गाव होतं त्यावेळी जास्तीत जास्त गावाची लोकसंख्या फक्त काय 8 ते 10 हजार असं होतं। तर त्यामुळे तिथं टेलरिंगचा धंदा असा खूप मोठा झालेला असं काही नव्हतं। तर माझ्या वडिलांचं म्हणजे पूर्ण विशेष करून जे उत्पन्नाचा सोर्स होता तो मुस्लिम लोकांच्या पण सणावर निर्भर होता, कारण की तिथे मुस्लिम लोक जास्त आहेत आणि ते लोक असे आहेत की ते स्वतःहून म्हणजे दर सणाला नवीन कपडे शिवतात वगैरे। तर त्याच्यामुळे माझ्या वडिलांकडे जास्त धंदा त्यांच्याकडून यायचा आणि आपल्या दुसरे जे समाजाचे लोक त्यांच्याकडून जसं खूप कमी यायचं। तर आम्हाला म्हणजे पूर्ण वर्षभराचं काम त्याच्यावर चालवायचं, माझे वडील स्पेशली। तर त्यातून असं व्हायचं की दर महिन्याला जर 1,500 रुपये जरी कमावले तरी त्यांचं घर कुटुंबाचा पूर्ण खर्च निघेल असं त्यांचं गृहीत होतं। तर वडिलांचं टार्गेट असं रमजान महिन्याच्या वेळी त्यांचं राहायचं की जर आपण रमजान चांगला केला तर आपल्याला 3,000 रुपये मिळतील, हा त्यांचा टार्गेट राहायचा वर्षाचा। तर अशातूनच आम्हाला म्हणजे शाळेत आम्हाला कधी असे पूर्ण पुस्तकं मिळाली नाही, कधी पूर्ण पुस्तकात गेलेलं नाही सर। कपडे एक सेट कपड्याचा, शाळेचा ड्रेस आणि पूर्ण कपडे कधी मिळालेले नाही। पूर्ण कपडे इन शॉर्ट म्हणजे की जे फाटलेले कपड्याची चड्डीला आपण तिघड म्हणतो तशी, तर तशा कपड्यातून निघालेले दिवस आमचे। त्यामुळे असं ती परिस्थिती आठवली तर मनाला खूप त्रास होतो, थोडंसं वाईट वाटतं। आणि मग आपली जी म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा आहे ज्याला आपण SSC म्हणतो ती कुठे झाली? माझी पातूर झाली तिथं, 10वीची परीक्षा पातूरला झालेली। तर त्यावेळी मी तालुक्यातून 2 नंबरमध्ये होतो। म्हणजे अशा विपरीत परिस्थितीमध्ये शैलेंद्रजी आपल्या तालुक्यामधून पातूर तहसीलमधून 2ऱ्या क्रमांकावरती होते आणि आपलं जे HSC ज्याला आपण उच्च माध्यमिक म्हणतो, नाही मी 12वी केलं नाही म्हणा, कारण की माझ्या वडिलांसमोर एकच ध्येय होतं की कसं तरी मुलाला इंजिनियर करावं। अच्छा। तर मग त्यांनी मला पंजाबराव देशमुखला ॲडमिशन घेऊन दिली। अच्छा। पॉलिटेक्निकला। तर मग पॉलिटेक्निकला जेव्हा ॲडमिशन आलो होतं त्यावेळी ॲडमिशनसाठी जेव्हा आम्ही इथं वडिलांनी मी आलो तर तेव्हा इंटरव्ह्यू झाला आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला 180 रुपये फीस भरायची आहे। तर माझे वडील अर्धा तास थांबून गेले पहिल्यांदा की याला ॲडमिशन द्यायची की नाही द्यायची म्हणून। 180 रुपयासाठी। तर मग तिथं एक अन्सारी सर होते आमच्या इथं, तर त्यांनी सांगितलं नाही म्हणजे हुशार मुलगा त्याला तुम्ही शिकवा, त्याला जर फीस नाही भरू शकत तर तुम्ही 3 इन्स्टॉलमेंटमध्ये फीस भरा 180 रुपये। तर त्यांनी आम्हाला तितकी व्यवस्था करून दिली। तर मग त्या दबावावर वडिलांना वाटतं 180 रुपयाची फीस आपल्याला 3 इन्स्टॉलमेंट भरता येते, तर आपण त्याला ॲडमिशन घेऊन टाका। मग त्या दबावावर आम्ही ॲडमिशन घेतली तिथं। नंतर मग माझे मोठे भाऊ पण त्यावेळी शिकत होते गव्हर्नमेंट टेक्निकल इन्स्टिट्यूटला वाशिमला, नंतर त्यांना लगेच जॉब मिळाला। तर फर्स्ट इयरला असताना भाऊ पण शिकायला आणि मी पण शिकायला, त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीवर पूर्ण खूप म्हणजे खूप त्रास होता याचा खर्चाचा।
तर पहिल्या वर्षी आम्ही कसं तरी काढलं. दुसऱ्या वर्षी मग वडिलांच्या समोर खूप मोठा प्रश्न आला की भावाला जॉब नव्हता. लकीली त्यावेळी भावाला जॉब मिळाल्यानंतर मग भावाला जॉब मिळाल्यानंतर मग वडिलांनी सांगितलं तर शैलेंद्रच्या शिक्षणाचा पुन्हा तू खर्च तू करायचा. हां, तू उचलायचा. तर त्यानंतर मग भावाने माझ्या शिक्षणाचा खर्च उचलायला सुरू केली आणि वडिला थोडासा म्हणजे मोकळा व्हायला लागला. तर त्यावेळी आम्हाला 100 रुपये पण येत नव्हते महिन्याची, विशेषतः म्हणजे. आणि आमचा कॉलेजचा पूर्ण खर्च होता दर महिन्याचा 140 ते 150 रुपयाचा, ज्यामध्ये मेस, राहणं आणि बाकीचा खर्च मिळून 150 रुपये लागायचे. तर ते 150 रुपये सुद्धा मला महिन्याला येत नव्हते. तर त्यामुळे कसं तरी धकून भागून चालायचं मग. तर त्याच प्रकारे मी पुन्हा फायनलपर्यंत तसंच पुन्हा एज्युकेशन पूर्ण केलं. आणि मग पॉलिटेक्निकचे 2 यांनी बंधुप्रेम बघा किती असतं की बंधुप्रेम, मोठ्या भावाने लहान भावाच्या शिक्षणाचा खर्च तिथे म्हणजे पाठवण्याची व्यवस्था केली आणि त्यांनी पॉलिटेक्निकमधून नंतर इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंगला नेमका कुठे प्रवेश घेतला? मी इंजिनिअरिंग डिस्टन्स एज्युकेशनमधून केलं. अच्छा, पुण्यावरून. पुण्याला डिस्टन्स एज्युकेशन. तर मी जेव्हा जॉब करायचो त्यावेळी मग जॉब करताना डिस्टन्स एज्युकेशनमधून बी केलं आणि त्याच माध्यमातून मी MBA पण केलेलं. अच्छा, मग त्याच माध्यमातून MBA केलं. 1988 सालापर्यंत यांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती आणि 1988 साली ज्यावेळी यांनी MBA केलं त्याचवेळी ते सोबत जॉब करत होते आणि अशातच मग त्यांनी स्वतःचा नोकरी कुठेतरी शोधायची म्हणून पुण्याला ते अमरावती पातूर येथून पुण्याला ते गेले, म्हणजे पुण्याला गेलात आपण. पुण्याला. आणि मग नंतरचा जो म्हणजे इथून पुण्याला जाणे आणि मग पुण्यानंतरचा जो प्रवास आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. जेव्हा पुण्याला मी पहिल्यांदा गेलो तर मला तिथं 1-2 महिने थोडा जॉब मिळायला त्रास झाला. पण तिथं माझे मित्र होते फर्ग्युसन कॉलेजला. तर त्या फर्ग्युसन कॉलेजला मला माझ्या मित्रांनी सांगितलं तू माझ्यासोबत राहा म्हणून. तर मी फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलला राहायचो. 2 महिने त्याच्यासोबत राहिलो. पण त्यांना तिथं खूप म्हणजे असं बहुतेक असेल कंडिशन असतील हॉस्टेलच्या गव्हर्नमेंटचं, किंवा तुम्ही तिथं ठेवू शकत नाही असतं म्हणून. तर बाहेरच्या माणसाला तुम्ही कसं ठेवता इथं हॉस्टेलला? तर मग तशातून त्यांनी मला एका जॉबची अरेंजमेंट केली. तर मी त्यावेळी मग लोणावळ्याला तिथं काम सुरू होतं याचं शहा कन्स्ट्रक्शनचं. तर तिथं तर गेलो आम्ही तेव्हा. तर त्यांनी तिथं ना त्यांच्याकडे पार्ले बिस्किट्स, नीलकमल फॅक्टरीज असतं त्यांच्यावर फॅक्टरीचं काम सुरू व्हायचं होतं. तर त्यांनी सांगितलं तू इथं राहून जा म्हणे आणि इथंच काम कर. तर मग इथं राहायला लागलो. तर राहायची व्यवस्था तिथं काही नव्हती. तर मला एका झोपडपट्टीत अरेंजमेंट केली राहायची. तर मी एका झोपडपट्टीत राहायचो आणि जिथून मी त्या झोपडपट्टीतून कामाला जायचं तो पूर्ण जंगलाचा रस्ता. आणि लोणावळा आपल्याला सगळ्याला माहीत आहे की आता तरी खूप बदललं आहे, पण त्यावेळी खूप जंगलाचा भाग होता. तर अक्षरशः दररोज मी सकाळी 4 वाजता उठून त्या लोणावळ्या थंडीमध्ये रात्रीचं टेम्परेचर तुम्ही पाहाल तर 2 डिग्री राहायचं, 2 डिग्री 1 डिग्री राहायचं. तर त्या वातावरणात दररोज सकाळी उठणं, कॉमन विहिरीवर जाऊन बकेटनी पाणी अंगावर घेऊन आंघोळ करणे, स्वतःचा डब्बा तयार करणे आणि डब्बा बांधून सकाळी 6ला घरून निघणे आणि 7 वाजता 7:30ला साईटवर जाणे. तर जंगलाच्या मार्गे मी जवळपास 7 किलोमीटर दररोज पायी जायचो. अरे बापरे. दररोज 7 किलोमीटर पायी जाणे आणि रात्री साईटचं काम संपल्यानंतर कधी 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता जेव्हाही संपल तेव्हा पुन्हा रात्री तितकाच पायी येऊन रूमवर झोपणे, सकाळी उठणे. हा कार्यक्रम दररोजचा. म्हणजे 9 महिने असाच कार्यक्रम चालतात. हो का? 9 महिने पण असाच कार्यक्रम सुरू आहे. तर त्यावेळी मला पार्ले बिस्किटच्या कंपनीवर त्यांनी प्रोजेक्टवर ठेवलं होतं मुंबईवरून. तर त्या पार्ले बिस्किटच्या प्रोजेक्टवर असताना तिथं मला तिथचे जे मुंबईचे इंजिनियर होते त्यांचे, तर त्या लोकांनी माझा म्हणजे बघितलं की हा खूप मुलगा मेहनत करतच आहे. आणि त्यांनी मग मला त्यांचं म्हणजे निरीक्षण सुरू होतं बघणं आपल्याकडे की हा कसा डेव्हलप करता म्हणून. मग त्यांना विश्वास वाटायला लागला की हा आपल्या कामात येऊ शकतो. मग त्यांनी मला मुंबईला घेऊन गेले आणि मुंबईला घेऊन गेल्यानंतर मग तर माझा पुरेपूर उपयोग कसा करून घ्यायचा या लोकांनी तिथं म्हणजे त्याला सांगायची आवश्यकता आहे मुंबईच्या लोकांना. तर मला दर 3 महिन्याला 4 महिन्याला प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट सारखं ऑल ओव्हर इंडियामध्ये फिरवायचे. आणि माझ्याकडे पूर्ण कंपनीचं काम, बेसिक काम, स्ट्रक्चर उभं करणे, बेसिक स्ट्रक्चर काम उभं करणं आणि फिनिशिंग लेवलवरनं आणून सोडणे, हेच माझ्याकडे काम पूर्ण 90% कामाचे. तर त्यामुळे मग मला असं इंटरेस्ट खूप, मला अगोदरपासून इंटरेस्ट खूप होता असं. त्यामुळे मी
दररोज कमीत कमी 16 तास काम करायचं सुरुवातीपासून. दररोज. पुण्याला असतापासून दररोज मिनिमम 14 ते 16 तास कामाचा कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर ते माझं पूर्ण मुंबई इन्क्लुडिंग चेन्नईपर्यंत. तर आमची कंपनी जेव्हा म्हणजे मी मुंबईला काम करायचो तर मला दिल्ली, बहादूरगड, जामनगर इथं कंपनीचे प्रोजेक्ट चालू होते. तर तिथं मला नेहमी पाठवायचे. तिथं आमचं काम सुरू व्हायचं, चालायचं. आणि मी प्रोजेक्टचं ते स्ट्रक्चर वगैरे उभे केले, फिनिशिंग स्टेजला आणलं की मला दुसरीकडे पाठवायचे. तर असं करून मी जेव्हा कंपनी जॉईन केली मुंबईला, तर त्या मुंबईला कंपनी जॉईन केल्यानंतर मला 3ऱ्या वर्षीच मला कंपनीमध्ये ऑलमोस्ट नंबर 2च्या पोझिशनवरून सोडलं कंपनी. मेहनतीवर की हा मुलगा खूप मेहनत करत आहे. तर माझ्यासोबत सिनियर लोक खूप होते तिथे कंपनीला, पण सगळ्यांना वाटायचं की याला खूप मेहनत करतात, याला पण चालना द्यायला पाहिजे. मला खूप चालना मिळेल कंपनीमध्ये. आणि मी कधी पगारानं विचारलं नाही. अच्छा. की मला काय पगार मिळणार, किती देणार. काम करत राहा, आपल्याला पगार मिळेल, ही माझी पहिल्यापासून धारणा. तर त्याच्यामुळे मी कधी पगारानं विचारलं होती की मला पगार कधी वाढवून देणार, काय करणार असं कधी. तर त्याच्यामुळे मला भरपूर म्हणजे आणि स्वतःहून माझ्या कामामुळे मला भरपूर चालना मिळायला लागली. तर त्यावेळी कंपनीमध्ये मी असा एकटा होतो की जो अनमॅरिड होता. आणि बाहेरचे प्रोजेक्ट म्हटलं कुठलंही, आता मुंबईचे माणसं जो मॅरिड आहे तो मुंबई सोडून जाणार नाही बाहेर कामाला. तर त्याला काय करायचे लोक, बाहेरचा कुठला प्रोजेक्ट असला की शैलेंद्र अनमॅरिड आहे याला पाठवा, शैलेंद्र अनमॅरिड याला पाठवा. तर मी सारखं अनमॅरिड म्हणून बाहेरच्या प्रोजेक्टवर पाठवायचे मला कंपनीवाले. तर ते मला असं काही वाटत नव्हतं, आपण अनमॅरिड आहे त्यात काही चुकीचं नाही आहे, त्यामुळे इकडे तिकडे पाठवणार होतं आपल्याला. हे मी स्वतःच गृहीत धरून केलं होतं. आणि त्याच्यामुळे मलाही बरं वाटायचं, चला फिरायला भेटते आपल्याला. आणि नवीन एक्सपिरियन्स भेटतात, नवीन लोकांना आपण भेटू शकतो, नवीन भाषा शिकू शकतो आपण. असं तर मला पहिल्यापासून त्याची आवड होती. म्हणून मग मला कंपनी कुठेही पाठवायची. मला पन्ना, रीवा, बिहारची बॉर्डर, UPची बॉर्डर, या सगळ्या ठिकाणी मला जिथे जिथं प्रोजेक्ट सुरू कंपनी करायची तिथं सगळीकडे पाठवायची मला. आणि मी आनंदाने जायचो. तर त्याच्यामुळे जेव्हा आमच्या कंपनीला चेन्नईचं काम मिळालं मोठं एक प्रोजेक्ट, MK इलेक्ट्रिक इंडिया, म्हणजे या पार्ले कंपनीच्या माध्यमातूनच आपण फिरत मुंबईवरून चेन्नईकडे हळूहळू प्रस्थान केलं. म्हणजे कंपनीच्या कामानेच आपण चेन्नईला जे गेलात तर ते कंपनीच्या कामानिमित्तच आपण तिकडे गेलात. कंपनीच्या कामानिमित्त. आणि तिथे कुठलं स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी त्यांच्या असतील त्या अनुषंगाने आपलं म्हणजे चेन्नईला. मी जेव्हा कंपनीला मुंबईला काम करायचो तर त्यावेळी तिथं कंपनीला चेन्नईचा प्रोजेक्ट मिळाला होता. तर त्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी पहिले मला कंपनी तिथं पाठवलं की तिथं जी मल्टीनॅशनल कंपनी आहे MK इलेक्ट्रिक इंडिया लिमिटेड म्हणून, तर त्याला तुम्हाला त्यांचं प्रोग्राम म्हणजे प्लॅनिंग कसं आहे, काय त्यांची रिक्वायरमेंट काय, हे पूर्ण स्टडी करा आणि नंतर स्टडी करून मग तुम्ही प्लॅन करा. तर मग मला असं वाटलं त्यावेळी चला प्लॅनिंग पूर्ण प्लॅनिंगमध्ये आपलं काम राहील, नंतर मग काम दुसऱ्या कोणाला टेंडरला सोड दिलं असं, कारण की मोठं काम होतं, 4-5 कोटी रुपयाचं काम होतं यावेळी 93मध्ये. तर असं वाटायचं म्हटलं इतकं मोठं काम आहे आपल्या कंपनीला तर कुठे बहुतेक मिळेल की नाही सांगता येत नाही, पण जरा प्लॅनिंगसाठी आपल्याला सांगतात आपण करावं. तर मी मग त्या कंपनीच्या प्लॅनिंगसाठी 5-6 वेळ चेन्नई मुंबई जाणं येणं सुरू तिथं. तर तिथं मग त्यांची प्लॅनिंग वगैरे पूर्ण केली. मग त्या कंपनीचा प्लॅन पूर्णच मीच पूर्ण रेडी केला, म्हणजे जवळपास 1 लाख स्क्वेअर फुटाचा पूर्ण प्रोडक्शनचा. तर मग त्यावेळी कंपनीवाल्यांनी असं केलं की, आणि त्यामध्ये कंपनीमध्ये जे पार्टनर होते ते आपल्या मुंबईचे माझ्या बॉसचे मित्र. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही या प्रोजेक्टला टेंडरिंग करा आणि कोट करा, जर तुम्हाला भेटलं तर हे काम तुम्हीच करा म्हणून. तर त्यावेळी मग कंपनीत अशी भानगड सुरू की कोण जाईल चेन्नईला, कोण जाणार, कोण काम कराल इतकं मोठं काम आलं तर, आणि भाषा कोणाला माहीत नाही, आणि मग सगळं मॅरिड, हा एकटा अनमॅरिड, तर मग कराल का. तर मग कंपनीला मला सांगितलं तुला इच्छा आहे का, म्हटलं मला कुठेही पाठवून करतो म्हटलं काम, मला काही प्रॉब्लेम नाही. तर त्यावेळी माझ्या कंपनीकडचे माझ्याकडे जे 2-3 मुलं होते तामिळचे, त्या लोकांना घेऊन मी सोबत मग इथून मुंबईवरून चेन्नईला गेलो कामासाठी, त्या प्रोजेक्टसाठी. आणि तिथं मग आम्ही एक्झिबिशन सुरू झालं कामाचं. तर त्यावेळी आमची कंपनी होती चेन्नईची, जी मुंबईलाची कंपनी होती ती चेन्नईमध्ये त्यांनी म्हणजे असं जवळपास 2 ते 3 नंबरच्या कंपनी होत्या कंपनीने. आम्हाला तिथं भरपूर ऑफर मिळायला लागल्या काम करताना. पण तिचं जी MK इलेक्ट्रिक इंडिया लिमिटेडचं जे काम होतं चेन्नईचं, तर ते काम असं होतं की हायली प्रोफेशनल लोक. आपण जे माझा जो
पुण्यापासून चेन्नईपर्यंत जो एक्सपिरियन्स होता 7-8 वर्षाचा, तो एक्सपिरियन्स आणि चेन्नईमधल्या कामाचा एक्सपिरियन्स मला म्हणजे टोटली प्रोफेशनल वाटला, एकदम टोटली प्रोफेशनल. जे सांगतो, जे टायमावर सांगतो त्या टायमावर व्हायलाच पाहिजे, असं अशा प्रकारचे लोक आणि सिस्टमॅटिक लोकांचं असं. तर त्यामुळे मला खूप आवडायचं ते की चांगल्या प्रकारे होतं. मग त्यांनी मग माझं प्लॅनिंग वगैरे सगळं होऊन मला, नाही तुम्हीच करा प्रोजेक्टमध्ये इथं. तर आम्हाला तिथं प्रोजेक्ट मिळाला होता चेन्नईला तिथं. म्हणजे तो आपल्या प्रयत्नांनी आपल्या कंपनीला तो प्रोजेक्ट मिळाला आणि त्या अनुषंगानेच मग तिथे तुम्हाला जो एखाद्या वर्षाचा 2 वर्षाचा पिरियड असेल तो पहिल्यांदा सुरुवातीला चेन्नईमध्ये घालवायचं काम पडलं. आणि मग ज्यावेळी हा प्रोजेक्ट आपण करत होतात, म्हणजे नेमकी आज आपण ज्या ठिकाणी जे कार्य करत आहात, तर तिकडे आपली वाटचाल कशी झाली? ह्या प्रोजेक्टचं काम सुरू असताना तिथं भरपूर लोक, म्हणजे आता चेन्नईमध्ये त्यावेळी असं होतं की L&T हा दुसरा कुठला पर्याय नव्हता लोकांना, की कुठलंही मोठं काम असेल तर L&Tलाच करणार. आणि L&T म्हटलं म्हणजे चांगलं कामही करणार, स्पीडनी कामही करणार, असं तिथच्या लोकांची धारणा. तर तिथं जेव्हा आमचं काम सुरू होतं त्यावेळी आमचं कामाची स्पीड आणि क्वालिटी पाहून हे जे काम सुरू होतं हे चेन्नई बँगलोर रस्त्यावर सुरू होतं, मेन हायवेवर. तर चेन्नईचे जे भरपूर मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, ह्या लोकांच्या भरपूर लोकांच्या फॅक्टरीज कर्नाटक तामिळनाडूच्या बॉर्डरवर बँगलोरमध्ये कम्प्युटरच्या फॅक्टऱ्या, कम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंगच्या फॅक्टऱ्या. त्यावेळी कम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंगला खूप जोर होता आणि त्याचं पूर्ण सर्वात जास्त मॅन्युफॅक्चरिंग सगळं पूर्ण व्हायचं ते बँगलोर आणि होसूर त्या भागात, जिथं आपण आज इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणतो तिला, बँगलोरला, त्या भागात. तर हे चेन्नईचे जे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत हे सगळे कारनी त्या बँगलोरला जायचे. तर त्या लोकांचं नेहमी सारखं पाहणं सुरू की इतका मोठा प्रोजेक्ट इतक्या स्पीडनी, हे कुठली कंपनी आहे, की कुठले लोक आहेत बा इतक्या स्पीडनी काम करत का, काय त्यांची चांगलं क्वालिटी काम करत आहेत. तर तेव्हा असं सुरू असताना मग आम्ही तिथं जेव्हा गेलो आणि त्यांनी मग ते काम बघत आमचं काम जेव्हा संपायला म्हणजे फिनिशिंग स्टेजवर आलं, तर हे लोक तिथचे म्हणजे 3-4 ग्रुपचे लोक आले तिथं. त्यांनी आमचं काम बघितलं. मग त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पण स्कूल कॉलेजेसचे मोठमोठे काम आहेत आणि एक ऑडिटोरियमचं काम आहे मोठं, तर तुम्ही करू शकता का तुमची कंपनी. तर त्यावेळी माझ्या बॉसला असा जास्त इंटरेस्ट होता की आपण चेन्नईला पुन्हा काम करावं. त्याचं कारण होतं भाषेचा प्रॉब्लेम आणि यांना त्या भाषेची चीड थोडी. तर त्यामुळे त्यांना खूप कसं तरी हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आणि चेन्नई इथून पलायन करायचं, मुंबईला परत जायचं. तर त्यावेळी मला तिथचे जे MK इलेक्ट्रिकच्या प्रोजेक्टला जे कन्सल्टंट होते ते राज सहगल म्हणून दिल्लीचे, तर त्यांचं माझ्यावर सारखं लक्ष 1-1.5 वर्ष पूर्ण. तर ते मला सरळ सांगायचे, तुझी कॅपॅसिटीज वेगळी आहे, तू कशाला कंपनीत काम करतो, नोकरी करतो, तू स्वतःचा बिझनेस कर, नक्कीच तू लाईफमध्ये सक्सेसफुल होशील. तर त्यांना मी सांगायचं नेहमी, सर माझ्याकडे पैसे नाही, काही नाही आणि मी कुठून बिझनेस करणार. बिझनेस म्हटलं तर पैसे पाहिजे आणि मोठ्या शहरात बिझनेस जायचं म्हटलं नक्कीच पैसे पाहिजे. तर नाही म्हणे, तुला कोणी ना कोणी असा माणूस भेटलच म्हणे की जो तुझ्या टॅलेंटचं पारख करल आणि तुला हेल्प करल. तर तू स्वतःचा बिझनेस सुरू करायचा काही ना काही प्रयत्न कर, काही ना काही तर निघालच म्हणेल, तू ट्राय तर कर. तर तेव्हा त्यांना मग असं प्रेरणा व्हायला लागली. तर मग मी असंच हे जेव्हा लोक आले होते साईटवर बघायला, तिथचे मोठमोठे बिझनेसमॅन, तर ते गुजराती लोकांनी, मी पण गुजराती असल्यामुळे एक फायदा झाला तसा. तर ते लोक म्हणायचे, त्यांचं गुजराती संभाषण सुरू, इतकं काम स्पीड झालं आहे, असं मोठं आहे आणि खूप मोठं काम चाललं आहे आणि काम खूप चांगलं करत आहेत, कुठली कंपनी असं. तर मग गुजरातीत बोलताना मी पण त्यांना गुजरातीत बोलायला लागलो. तो म्हणे तू पण गुजराती आहे, म्हटलं हो. तर म्हणे आम्हाला आमचं असं असे मोठमोठे काम आहेत आमच्याकडे, पण आम्हाला चांगली कंपनी मिळत नाही कुठली, आणि आम्हाला L&Tला काम द्यायचं नाही कारण की L&T खूप महागडी आहे, तर तुम्ही करू शकता का. तर म्हटलं आमचे भाव तुम्ही रेट वगैरे पहा म्हटलं आमच्या कंपनीचे, तुमला ओके वाटलं तर मग आम्ही करूया म्हटलं, तसं मला प्रॉब्लेम नाही. तर जेव्हा त्या लोकांनी इंटरेस्ट दाखवला, मी पण इंटरेस्ट दाखवला, तर मग माझ्या बॉसनी मला सांगितलं की शैलेंद्र, तुला जर इथं सेटल व्हायचं असेल, करायचं असेल तर तू कर, पण मला सेटल नाही व्हायचं आणि मला काही करायचं नाही पुढचं. तर तू म्हणे अपॉर्च्युनिटी तुला घ्यायची तर घे म्हणे, मला काही प्रॉब्लेम नाही. तर मग मी त्यांनी ती अपॉर्च्युनिटी घेतली आणि इथं काम संपायच्या वेळी MK इलेक्ट्रिककडून, माझ्या कंपनीकडून त्या सगळे परमिशन घेतली मी. तर म्हणे ठीक आहे म्हणे, तुला जर काम मिळत घे म्हणून. तर त्यावेळी त्यांनी मला कामाला बोलवलं, काम दाखवलं की असे मोठमोठे काम आहेत. तर त्यावेळी मला त्याचवेळी जवळपास 6 ते 7 कोटी रुपये का माझ्या हातामध्ये सुरुवातीलाच. तर मला जो पहिला प्रोजेक्ट त्यांनी दाखवला होता, प्रोजेक्ट ऑडिटोरियमचा, तो चेन्नईमधला सर्वात मोठ्या ऑडिटोरियमचा प्रोजेक्ट होता. इतकं मोठं ऑडिटोरियम चेन्नईमध्ये कुठंच नव्हतं त्यावेळी.
तर त्यांनी सांगितलं की पैसे आम्ही पूर्ण लावूया, तुम्ही कसं कराल. तर म्हटलं त्याला आता जेव्हा आपल्याकडे काही नाही म्हटलं आणि हे लोक इतके मोकळे आहेत तर आपण त्याला लपवून ठेवून काही आवश्यकता नाही. तर त्यांना सरळ सांगितलं, म्हटलं सर म्हटलं माझ्याकडे डोकं आहे आणि माझ्याकडे ही लेबर लोकांची गँग आहे, इंजिनियर लोकांची गँग आहे, हे लोक माझ्यासोबत काम यायला करायला तयार आहे, जर तुम्ही काम देत असाल तर. बाकी म्हटलं पैसे आम्ही नाही लावू शकत, पैसे लावू शकतो, डोकं लावू शकतो, पैसे आम्ही लावू शकतो, पैसे तुम्ही लावा, आम्ही तुम्हाला काम करून देऊ. तर त्या लोकांना तो कॉन्सेप्ट आवडला की चला काहीतरी नवीन आहे. हो, म्हणजे एखाद्या कंपनीला ते काम न देता आपणच यांना हायर करूया, त्यात आपला माणूस पण आहे आणि ज्याचं काम आपण 1.5 वर्ष झाले पाहतोय. जर मग त्या कंपनीला आपण विनाकारण त्याचे पैसे द्यायचे तर त्यापेक्षा आपणच आपलं एखादं काम करूया, म्हणजे जे काम करायचं आहे ते यांच्याचकडून करून घेऊया, किमान सुरुवात करूया, मग बघू त्यातनं काय होते. असा एक तो कॉन्सेप्ट असेल. तो तसा त्या कॉन्सेप्टमध्ये त्यांनी आला, मग त्यांना वाटलं की बरं वाटलं कॉन्सेप्ट. तर त्यावेळी मला काम द्यायच्या अगोदर जे त्यांनी कन्सल्टंट एंगेज केलं होते, तर त्या कन्सल्टंटकडून त्यांनी रिपोर्ट घेतली. माझी पण टेस्टिंग झाली. जसं नाही की खरोखरा जरी इतकं मोठं प्रोजेक्ट पूर्ण करता माणूस, समोरचा माणूस, तर हा आपला इंडस्ट्री ऑडिटरचा कंप्लीट प्रोजेक्ट करेल की नाही करेल, ह्याच्याकडे कॅपॅसिटी आहे की नाही. तर त्यासाठी माझी पण टेस्ट झाली. त्यानंतर त्या लोकांनी मला साईट दाखवली आणि 2-3 प्लॅन दाखवले आणि तुम्ही हा प्रोजेक्ट कसा घेऊन जाणार, कसा सुरू करणार आणि कसा संपवणार, ह्याचं आम्हाला डिटेलिंग करून द्या. तर मी त्यांना पूर्ण शेड्युलिंग स्टार्ट करून दिलं पूर्ण, की हा प्रोजेक्ट असा सुरू करणार, इतके दिवस, याचं पूर्ण शेड्युलिंग असते आमच्या सिव्हिलमध्ये. तर शेड्युलिंग आणि बारचार्ट करून त्यांना पूर्ण प्रेझेंटेशन दिलं मी. तर माझं प्रेझेंटेशन आणि ते जे कन्सल्टंटचे होते त्यांनी एंगेज केलेले, तर त्यांचं आणि माझं जे रिपोर्टिंग होतं ते एकदम सारखं मॅच झालं. आणि त्यांची जी टेस्टिंग वगैरे पूर्ण त्यांनी जे म्हणजे कॅपेबिलिटी पाहायसाठी की खरं कॅपेबल आहे की नाही, टेक्निकली साऊंड आहे की नाही, तर मी सगळे त्यांना डिटेल दिले होते. त्यामुळे त्यांना असं 100% गॅरंटी वाटली की हा मुलगा कामाचा आहे आणि आपलं काम करून देऊ शकतो, फक्त याला पैसे आपण लावा लागतात, इतकंच प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे. मग आमच्या टर्म्स अँड कंडिशन फिक्स झाल्या. टर्म्स अँड कंडिशन फिक्स झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुला सगळं म्हणे हा प्रोजेक्ट त्यावेळी 3.5 कोटीचा होता, तर म्हणे हा प्रोजेक्ट पूर्ण कर, तुला आम्ही 6% देऊ, तुझ्या मेहनतीचा मोबदला तुला 6% मिळेल. तर त्यावेळी 6% म्हणजे असं जवळपास 18 ते 20 लाख रुपये. आपण जिथं 2,000-5,000 मरमर करतो तिथं जर 18 लाख रुपये मिळत असतील वर्षाचे किंवा 1 वर्षात किंवा 1.5 वर्षात, तर मला ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी वाटली. आणि माझं अगोदरपासून एकच ध्येय होतं की जर आपण कंपनीमध्ये काम करून 15,000 रुपये महिना, त्यावेळी 1988मध्ये मला 88 ते 93पर्यंत कंपनीने, म्हणजे जेव्हा मी शेवटी कंपनीतून बाहेर निघालो त्यावेळी माझा पगार होता 15,000 रुपये महिना. 15,000 रुपये महिना पगार आणि कंपनीचा बंगलो, जीप सगळे त्यांनी पूर्ण फॅसिलिटी दिल्या होत्या. तर मला त्यावेळी एकच वाटायचं, जर आपण इतकी धावपळ करून मरमर करून जर आपण 15,000 रुपयासाठी कंपनीकडून कमावतो, तर आपल्याला जर डायरेक्ट कुठून अपॉर्च्युनिटी मिळाली तर आपण नक्कीच 15,000च्या वर जास्त कमवू शकतो, हा मला आत्मविश्वास होता. तर त्यामुळे मग मी एक कॉल घेतला की चला म्हटलं करून तर पाहू. तर त्यावेळी मला जे माझे दिल्लीचे कन्सल्टंट होते, मुंबईचे जे बॉस होते, या लोकांनी सांगितलं तू ट्राय कर म्हणे, तुला जर वाटलं ओके वाटलं तर कंटिन्यू कर, नाही जमलं तर पुन्हा मुंबईला येऊन जा, नाही तर दिल्लीचे कन्सल्टंट होते ते म्हणे तू दिल्लीला येऊन जा माझ्याकडे, म्हणे मी तुला म्हणे एमिरेट्स इकडे तिकडे त्यांचे प्रोजेक्ट्स वस्तू कन्सल्टिंग, तर तुला कुठे पाठवेल म्हणे मी. तर मला चला मला एक असं बॅकअप होतं वाटलं सर की जर आपण हे सक्सेस नाही झालो आपण इथं तर आपण तिथं जाऊ शकतो. त्यामुळे मग मी एक कॉल घेतला आणि तो कॉल इतका सक्सेसफुल ठरला की आज मी जे 25-30 कोटी रुपयाचं माझ्याकडे जे स्वतःचं भांडवल आहे आणि शून्यातून जे विश्वनिर्माण केलं आहे त्याचा आज मला सार्थक वाटते की आपण चला तो त्याची जो कॉल घेतला तो बरोबर कॉल घेतला. म्हणजे मंडळी, मला इथे एक गोष्ट सुचवावीशी वाटते की नशीब, ज्याला आपण नशीब म्हणतो किंवा किस्मत अपने दरवाजे पर, हर एक के दरवाजे पर दस्तक देती आहे जे म्हणतो, तर हे इथे खरं वाटतं आपल्याला की कुठेतरी प्रत्येक व्यक्तीला संधी ही मिळतच असते, फक्त त्या संधीचं आपण सोनं करायचं की ती झोपून गमवायची, हा जाता जाता वैयक्तिक प्रश्न असतो. ह्यांनी शैलेंद्रजींनी त्या संधीचं सोनं केलं, त्यांना मिळालेली पहिली संधी त्यांनी अस्तित्वात उतरवली. ते प्रोजेक्ट, मला वाटते तुम्ही ते प्रोजेक्ट मग पूर्णत्वास नेलं. हो, प्रोजेक्ट म्हणजे पूर्ण केलं तिथं. हां. तो प्रोजेक्ट म्हणजे जेव्हा मी पहिला प्रोजेक्ट सुरू केला माझा, तर अर्धं काम होत असतानाच मला सायमल्टेनियसली अजून 2-3 प्रोजेक्ट ऑर्डर आल्या. अच्छा.
म्हणजे ॲट अ ग्लान्स ज्यावेळी आपलं अर्ध काम पूर्णत्वास आलं त्या ऑडिटोरियमचं त्याच वेळेस आपल्याकडे 2-3 प्रोजेक्ट आणखी येऊन पडले आणि ते मग माझं त्या कॉलेजच्या चेअरमन सोबत असं ॲग्रीमेंट होतं पहिल्यापासून की मी माझा पूर्ण टाईम ऑडिटोरियमला फक्त देणार नाही, अर्धा दिवस टाईम देईल आणि अर्धा दिवस मी माझ्या बाहेरच्या कामासाठी टाईम देईल. तर त्यांनी मान्य केलं होतं की चालेल, पण तुला आम्हाला अर्धा दिवस नक्की द्यावं लागेल. तर माझ्याकडे दररोज अर्धा दिवस फ्री राहायचा. तर मी अपॉर्च्युनिटी वाटच पाहत होतो की कुठली तरी दुसऱ्या अपॉर्च्युनिटी आल्या आणि आपण अजून काम घ्यायचं आणि आपण अजून काम करायचं. तर मला म्हणजे 5-6 महिने माझं काम खूप निरीक्षण करण्यात आलं, खूप पारखण्यात आलं. क्वालिटी पुन्हा जी म्हणजे माझी क्वालिटी त्या MK इलेक्ट्रिक प्रोजेक्टवर सुरू होती 1.5 वर्ष, त्या क्वालिटी व्यतिरिक्त जिथं मला म्हणजे पहिली अपॉर्च्युनिटी देण्यात आली तिथं माझं काम खूप निरीक्षण करण्यात आलं, खूप बारीकीने पारखण्यात आलं. आणि जेव्हा मग त्यांना वाटलं की खरोखर कामाचा मुलगा आणि विजिबल आहे आणि एकदम असं त्याला पण इमानदारीने काम झालं सगळं पूर्ण. कारण की त्यावेळी असं होतं ना की मी जर इच्छा केली असते मनात की आपल्याला कमिशन खायचं सगळ्याकडून, सप्लायर लोकांकडून याच्याकडून सगळ्याकडून, तर मी तेही करू शकलो असतं. पण तसं काही न करता मी इमानदारीने काम केलं. त्यामुळे मला मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुला अजून 2-3 प्रोजेक्ट देतो आम्ही म्हणे. त्यावेळी मला 2-3 प्रोजेक्ट बाहेरचे मिळाले. तर मी त्यावेळी ॲट ए टाईम 1995 मध्ये ॲट ए टाईम मी 10 कोटी रुपये करत होतो त्यावेळी. आणि तेव्हापासून आजपर्यंत मला कधी आगवळून बघायची वेळ आलेली नाही. म्हणजे ही एक गोष्ट आहे की ज्यावेळी सरांनी आपल्या कामाला सुरुवात केली आणि ती जी संधी त्यांना मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि ॲट अ ग्लान्स म्हणजे एक प्रोजेक्ट सुरू असतानाच त्यांनी उरलेल्या वेळामध्ये आपला वेळ झोपेत न घालवता किंवा आहे तिथेच न थांबतात त्यांची काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्यांनी सांगितलं की सुमारे 7 किलोमीटर पायी ते लोणावळ्याला जात होते आणि 7 किलोमीटर जंगलातनं पायी ते परत येत होते. अशी परिस्थितीत यांनी आपली जीवन यापन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जी वर्किंग कॅपॅसिटी ती ऑब्व्हियसली म्हणजे 16 ते 17 तास काम करायची तुम्हाला सवय पडून गेली. आणि 16-17 तास काम चेन्नईमध्ये केल्यानंतर पहिल्या प्रोजेक्टमधनं यांना सुमारे 18 ते 20 लाख रुपयाचा बेनिफिट झाला आणि सायमल्टेनियसली त्यांच्याजवळ 2-3 प्रोजेक्ट अजून उभे राहिले. आजपर्यंत ते जे सुरुवातीचं भांडवल 18 ते 20 लाख रुपयाचं घेऊन उतरले तर सुमारे 30-40 कोटी रुपयांपर्यंतचं आजचं त्यांचं सगळं भांडवल आहे. आणि चेन्नईमध्ये एक स्थायिक उद्योगपती म्हणून त्यांनी शैलेंद्र सुगंधी हे नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. शैलेंद्र सुगंधी तिकडे म्हणण्यासाठी म्हणजे तामिळनाडू आणि पॉंडिचेरी या भागामध्ये, तामिळनाडूमध्ये आणि पॉंडिचेरीमध्ये या भागांमध्ये म्हणण्यासाठी थोडंसं जड जातं म्हणून त्यांनी आपल्या नावाला शैलेंद्र असं त्यांनी नाव करून घेतलं की सुगंधी शैलेंद्र. आणि ते त्या तामिळनाडूतले पूर्णपणे नागरिक झाले. सर मला एक गोष्ट सांगा की हे सगळं करत असताना हा झाला आपल्या कामाचा भाग आणि मग आपण अनमॅरिड कुठपर्यंत होता आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवन संगीनीचं पदार्पण केव्हा झालं? मी जेव्हा MK इलेक्ट्रिकचं इंडियाचं काम करत होतो त्यावेळी माझ्या हाताखाली कंपनीने म्हणजे जवळपास 4 इंजिनियर सिलेक्ट केले होते मला हेल्प करायला आणि 5 ते 6 सुपरवायझर होते कामावर. काम खूप मोठं त्यामुळे. आणि मी एकटाच रात्री दररोज सकाळी 6 वाजतापासून तर रात्री अक्षरशः 2-3 वाजेपर्यंत काम करायचो एकटाच. कोणी सोबत असो नसो काही त्याला मला काही बात नव्हतं. दररोज रात्री 2-3 पर्यंत काम करायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा सकाळी 6ला निघायचं, डबा बांधला की साईटवर गेले काम सुरू. तर माझे जे तिथचे लोक सगळे ते म्हणजे अक्षरशः पहायची रात्री 2-3ला झोपते आणि पुन्हा सकाळी 6ला उन्हा आला की तर फ्रेश असतील पण तर काय आहे तर म्हणजे. तर मला नाही विचार काय तुला एनर्जी कशी आहे म्हटलं काही नाही बस मला काम करायची इच्छा वाटलं खूप त्याच्यामुळे असं. तर ते माझ्या हाताखाली जेव्हा माझ्या कंपनीने 3-4 इंजिनियर दिलं तिथं लोकलचे तर त्यामध्ये माझी मिसेस पण होती एक. अच्छा. हां म्हणजे वहिनींची आणि तुमची जी भेट आहे ती त्या कामाच्या माध्यमातून झालेली. हां म्हणजे त्या तिथल्याच राहणाऱ्या होत्या? हो त्या तामिळनाडूच्याच राहणार आहे. अच्छा. चेन्नईवरून जवळपास 200 किलोमीटर लांब नेवेली गाव आहे. हां हां तिच्या राहणार आहे. तर त्यांना जेव्हा तिथं अपॉइंटमेंट करण्यात आलं त्यावेळी मुंबईला होतो मी एका प्रोजेक्टच्या कामासाठी. तर त्यावेळी मुंबईवरून मी दर आठवड्यातला 2 वेळ जाणं येणं माझं कंपनीकडून चालू व्हायचं. तर फ्लाईटनी जाणं येणं व्हायचं. तर तेव्हा माझ्या ॲबसेंटमध्ये माझ्या बॉसनी मी बाजू सांगून गेलो मी तुम्ही साईटवर प्रोजेक्टवर जर मला कोणी असिस्टंट द्यायचे असतील तर तुम्ही मुलं द्या मला मुली नको म्हटलं साईटवर असिस्टंट. कारण की मला म्हटलं माझ्यासारखं रगड काम करणारे लोक पाहिजे साईटवर मुली नको आहेत मला.
तर बॉस म्हणे ठीक आहे ना, तू म्हणे मुंबईला जाऊन मी अरेंज करतो. मी जेव्हा येऊन बघतो तर माझ्या हाताखाली 2 मुली आणि 3 मुलं इंजिनियर. तर मग मी बॉसला रागावलं त्यासाठी, म्हटलं काय तुम्हाला मी सांगून गेलो होतं मग असं तुम्ही पण असं केलं. नाही म्हणे मला बरं वाटतात लोक, तू बघ म्हणे. जेव्हा मग मी त्यांना काम सुरू झाले तेव्हा बघायला लागलो तर लिटरली अक्षरशः सगळे म्हणजे जे एक्सपिरियन्सचे स्टार्टिंग स्टेप असते, पहिली स्टेप, त्या स्टेपवर असलेले मुलं सगळे. तर तेव्हा मी समजलं की बॉस तिकडे पैसे वाचवायसाठी हे कामं केले त्याची. तर चला म्हटलं काही बात नाही, सगळ्यांना सोबत घेऊन आपण काम करूया. तर त्यावेळी मग त्या माझ्या मिसेसला पण असं सिव्हिल इंजिनिअरिंगचं BE शिकलेली होती, पण तिला असं जास्त नॉलेज नव्हतं की कसं काय करायचं. तर मग मी सगळ्यांना दररोज संध्याकाळी क्लासेस घ्यायचो साईटवरच, की त्यांचा उद्याचा कार्यक्रम काय, ह्या लोकांनी उद्या काय कामं करायचे, काय काय मॉनिटर करायचं, वर्क ब्रीफिंग ज्याला आपण वर्क ब्रीफिंग करतो, त्या लोकांनी काय काय मॉनिटर करायचं पूर्ण डिटेलिंग त्यांना चार्ट करून द्यायचो आणि त्यांच्याकडून दररोज संध्याकाळी आउटपुट घ्यायचो. अच्छा. दररोज संध्याकाळी. तर त्यामुळे मग तसं असं सुरू असताना जवळपास 1.5 वर्षाचा सोबत आम्ही असताना आमच्या मला कधी आलं नसतं की मी या मुलीशी लग्न करणार. अच्छा अच्छा. कधीच नाही, इन्क्लुडिंग टिल लास्ट डे ऑन द प्रोजेक्ट. अच्छा. टिल लास्ट डे ऑन द प्रोजेक्ट कधी असं वाटलं नाही. असं ती आपल्या कामात खूप आवड खूप असं. जेव्हा मग माझे प्रॉब्लेम बाहेर यायला लागले घरून, आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून आमच्या नातेवाईक संबंधातले जे संबंध माझ्या घरी यायचे, आमचे संबंध तुटून जायचे. मग मुलीवाले सांगायचे हे तर भिकार चोट लोक आहेत, यांच्याकडे आपली मुलगी दिल तर ती मुलगी कशी टाईम करेल, कसं तिचं जगणं होईल. हा मुलगा तर म्हणजे हा सगळा जो भाग होता हा इकडे महाराष्ट्रामध्ये सुरू होता, म्हणजे पातूर गावी सुरू होता. पातूर आपला यांचा मुलगा तिकडे काय करतो हे आपल्या इकडच्या महाराष्ट्रीयन लोकांना माहिती पण नव्हतं. आपण तिथं काहीतरी काम करतो, इंजिनियर आहे बा, एवढंच त्यांच्यापर्यंत गेलं असतं गेलेलं. आणि हा सारखा याला कंपनी 2 महिने या प्रोजेक्टवर, 2 महिने त्या प्रोजेक्टवर, 4 महिने या प्रोजेक्टवर पाठवत राहते. म्हणजे हा सारखा फिरस्ती माणूस आहे, याला कुठे आपली पोरगी द्यायची. मग आपली याला मुलगी देऊन हा कुठं मुलीला ठेवणार. कधी दिल्लीला राहतो, कधी मुंबईला राहतो, कधी चेन्नईला राहतो. त्यामुळे असं ते सारखं व्हायला लागलं. तर मग माझे आई वडील पण खूप फ्रस्ट्रेट झाले होते. आता जरी फायनान्शियल कंडिशन असली तरी आमच्या नातेवाईकला लोकांनी सुद्धा, माझ्या नातेवाईकातल्या लोकांनी सुद्धा मला मुली द्यायला रिफ्यूज केले होते. अच्छा. ही त्यावेळची कंडिशन. आणि आमची फायनान्शियल कंडिशन तर इतकी खराब की त्याला म्हणजे सांगायचे शब्द नाही अशी, अशा प्रकारची कंडिशन. तर त्यामुळे मला असं म्हणजे सपोर्टिव्ह राहील असं काही माझ्याकडून काहीच नव्हतं. तर मी म्हटलं चला जे आपलं भाग्याचं सांगितलं जाऊन म्हटलं जाऊ तिच्या जाऊ द्या. तर तेव्हा मग माझ्या मिसेसला पण तशाच प्रॉब्लेम असतील असे तिच्याकडून. तर आम्ही सहज साईडवर बोलत असताना तिच्या मनात काही नाही, माझ्या मनात काही नाही, तर सारखं बोलणं सुद्धा साईडवर बोलत असताना असे प्रॉब्लेम आहे यार, काही होऊन द्यायला काय चालते जाऊ द्या, ती सांगायची. मग असं सांगत चालत असताना एक दिवस मी तिला म्हटलं आपण असं करू, आपण दोघं लग्न करून टाकू म्हटलं. मी तिला असं सहज बोललं म्हणजे साईडवर असताना. तर ती म्हणे बघते म्हणे, मी सांगते तुम्हाला काय करायचं. म्हणजे इनडायरेक्टली आपण बोलता बोलता प्रपोज करून टाकलं. मी प्रपोज करून टाकलं. अच्छा. की म्हणजे माझे प्रॉब्लेम तुला माहिती आहे, तुझे प्रॉब्लेम मला माहिती आहे, आणि एकाच व्यवसायातले आपण एकाच व्यवसायात आहेत ना. तर म्हटलं असं करू आपण दोघं लग्न करून टाकू. तर म्हणजे तुमचे आई वडील मान्य करतील का. म्हटलं माझे वडील खूप ब्रॉड माइंडेड आहे म्हटलं. त्यांनी मला अगोदर सांगितलं आहे की तुला चांगली मुलगी पुढलं भेटली तर ते लग्न करून टाक, मला काही प्रॉब्लेम नाही म्हणून. म्हणजे कामाच्या माध्यमातून झालेली ओळख आणि यांना असिस्टंट असलेली जी मुलगी होती, जी सध्या आमची वहिनी आहे, तर तिची आणि यांची कामाच्या माध्यमातून भेट झाली आणि यांनी कामाचं बोलता बोलता ते प्रोजेक्ट ज्यावेळी यांचं MTechचं कंप्लीट होण्याच्या वेळीच इनडायरेक्टली त्यांना प्रपोज केलं. हा यांच्या जीवनाचा पूर्वार्ध आपण इथपर्यंत ऐकलात आणि आता उत्तरार्ध परत आपण ऐकणार आहोत की उत्तरार्धामध्ये यांनी नेमकं काय केलं. पण तोपर्यंत त्याच्यापूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी.
शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती अहो हो कोण आहे ती गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी. म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ आपली बातमी. विश्रांतीनंतर पुनश्च आपलं एकदा स्वागत आहे. VCN न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत शैलेंद्र सुगंधी यांच्यासोबत. आपण त्यांची प्रत्यक्ष आणि प्रकट मुलाखत इथे घेत आहोत की त्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात कशी केली, चेन्नई इथे ते कसे स्थायिक झाले. आणि आता आपण बघूया की त्यांचा जो वैयक्तिक विषय होता तो म्हणजे त्यांच्या विवाहाचा विषय. आणि त्यांनी आपण आता पूर्वार्धामध्ये पाहिलं की त्यांनी बोलता बोलता अगदी सहज त्यांच्या सहचारिणीला आवाज दिला की तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेस का. तर मला या अनुषंगाने आता सांगा की त्यांचे नंतरचे एक्सप्रेशन्स काय होते. म्हणजे जसं जेव्हा आपण म्हटलं की आपण आता असं करू की आपण लग्न करून टाकू, तर पुढे काय झालं. पुढे काही नाही, तिनं मला सांगितलं की तुम्ही तिकडचे नॉर्थ इंडियाची आहे आणि आम्ही इकडचे, तर तुमचे आईवडील मान्य करतील का. तर म्हटलं माझे आईवडील खूप ब्रॉड माइंडेड आहे म्हटलं, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हटलं तुझे आईवडील काय म्हणतील. तर म्हणे मला माहीत नाही म्हणे, मी विचारून सांगतो मला. म्हटलं तुला किती दिवस टाईम पाहिजे. तर म्हणे मला 1 महिना टाईम पाहिजे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं 2 मिनिट टाईम घे. म्हटलं म्हटलं टाईम घे नंतर सांग मला. म्हटलं काही तसं पण म्हटलं असं हे लक्षात नको ठेवू की जर आपण तू नाही म्हटलं तर मी असं चुकीचं मानायला असं. म्हटलं असं काही नाही, तू नाही जर म्हटलं चालेल. म्हटलं मला काही फरक नाही पडत म्हटलं. तर मग जेव्हा तिने 8-10 दिवस टाईम मागितला होता, तिनं मला 14 दिवस सांगितलं. मी प्रपोज केलं तर 14 दिवस सांगितलं की ठीक आहे म्हणे आपण लग्न करूया म्हणे. म्हणजे यांनी सहज मारलेला जो प्रपोज होता तो यशस्वी ठरला आणि यांना अगदी 4-5व्या दिवशीच त्यांच्याकडून होकार मिळाला. आणि आपलं म्हणजे विवाह केव्हा झाला, कुठे झाला. माझा विवाह इथं चेन्नईला झाला. अच्छा. तर त्यावेळी म्हणजे माझ्या घरी स्पेशली माझ्या वडिलांनी एक आमच्या नातेवाईकातली एक मुलगी बघितली माझ्यासाठी. तर त्यावेळी त्यांच्या घरच्या लोकांचं म्हणजे इतकं स्पेशली घरच्या लोकांचं म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीची मुलगी ही माझ्यासाठी बघितली ती. तर त्या लोकांनी सारखे टोमणे सुरू माझ्या वडिलांना की तुम्ही भिकार चोटला लोक आहे, तुम्ही असे आहे, तर तुम्हाला काही नाही, तुमच्याकडे काय, माझी मुलगीच राहील. तर त्यामुळे माझ्या वडिलांच्या डोक्यावर खूप म्हणजे असा परिणाम व्हायला लागला होता. आणि माझ्या वडील मला नेहमी सांगायचे असे म्हणतात लोक, काय करायचं. तर मी वडिला म्हटलं मी तुम्हाला कोणालाच त्रास देणार नाही आणि मी माझं पाहून घेतो, तुम्ही चिंता नका करू. म्हटलं मी जर कोणा दुसऱ्या मुलीला लग्न केलं तुम्हाला काही आश्चर्य आहे का. वडील म्हणे मला काही आश्चर्य नाही, तुला चांगली मुलगी कुठे भेटेल तर तू हमखास लग्न कर, मला काही प्रॉब्लेम नाही. मग मी जेव्हा आमच्याकडचं जे वातावरण बघितलं तर मला असं कळलं की आपण सगळ्यांच्या सहकार्याने लग्न लगेच करू शकत नाही. तर मी माझ्या मिसेसला काय म्हटलं आपण लग्न करूया. म्हटलं मंदिरात लग्न करू म्हटलं. पण तुमच्याकडे घरचं कोणी बोला का. म्हटलं नाही, घरच्या कोणी बोलत नाही म्हटलं. तर म्हणे हा निर्णय इतका जबरदस्त निर्णय कसा काय. म्हटलं मला म्हटलं माझ्या भावांवर, मोठ्या भावांवर ज्यांनी मला शिकवलं आणि माझे वडील आईवडील सगळ्यांवर भरोसा आहे. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही होणार म्हटलं, इतकी हमखास गॅरंटी म्हटलं. तर म्हटलं लग्न करून टाकू. मला ठीक आहे म्हणे. मग तिच्या आईवडिलांना विचारलं, तिच्या आईवडिलांना मग मी स्वतः जाऊन विचारलं. म्हटलं असं प्रपोजल आहे. तर म्हणे तुम्ही बघा म्हणे, विचार करा. म्हटलं नाही, मी पुन्हा विचार केला. म्हटलं मी हमखास, मला गॅरंटी आहे म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे म्हणे. मग आमचं तिचं लग्न चेन्नईला का खूप मोठं नावाजलेलं मंदिर आहे मुरुगन टेम्पल म्हणून वडपलागीला, तर तिथं झालेलं लग्न. तर आमच्या लग्नाचा खर्च 8,000 रुपये. अच्छा. त्यावेळेचा तितकेच पैसे माझ्याकडे होते. तर त्यावेळी 8,000 आमचं लग्न संपलं पूर्ण. तर माझे जे फादर इन लॉ होते हे ना, तर ते मला म्हणायचे तुम्ही नोकरी का नाही करत, तुम्हाला बिझनेसमध्ये का तुम्ही नोकरी करायला पाहिजे, तुम्ही इतकी चांगली नोकरी सोडली. म्हटलं नाही, मला माझा बिझनेसमध्ये सक्सेस होईल म्हटलं मी.
तर मला गॅरंटी आहे म्हटलं बिझनेस सक्सेस होईल. मग मी माझ्या मिसेसला म्हटलं तू तुझ्या आईवडिलांना मग कन्व्हिन्स कर म्हटलं. तिने पण कन्व्हिन्स केलं. नाही म्हणे, तर त्यावेळी माझ्या मिसेसच्या वडिलांकडून एकच म्हणत होतं, जर म्हणे अनसक्सेस ठरले तर तुम्ही इकडे यायचं नाही म्हणे पैशासाठी. जर तुम्ही अनसक्सेस ठरले तर कुठल्याही पैशाची मदतीसाठी यायचं नाही. म्हटलं नाही नाही येणार म्हटलं, काही चिंता नका म्हटलं तुम्हाला मी 5 पैसे कधी मागणार नाही, आयुष्यात कधी मागणार नाही म्हटलं. तर ते माझ्या मिसेसला पण पटलं की चला ठीक आहे जर ज्या अर्थी आपण. आणि माझ्या मिसेसचं म्हणजे तिनं मला जवळपास 1.5 वर्ष प्रोजेक्टवर दररोज 16 तास काम करताना बघितलेलं. 16 तास काम करताना बघितलेलं. तर तिच्यामुळे तिला असं म्हणजे हमखास गॅरंटी होती की हा मुलगा फेल होऊ शकत नाही लाईफमध्ये, हा मुलगा फेल होऊ शकत नाही करायला. तर ती म्हणजे नाही म्हणे आपण बिझनेस करू म्हणे, तुम्हाला नोकरी नाही करायची, तुमची इच्छा बिझनेस करायची, आपण बिझनेस करू. तर ती मला त्यामध्ये सोबत करायची. मग आणि मग म्हणजे जे तुम्ही एकटे मेहनत करत होते तर त्याला आता सहचारी मिळाली आणि तो दोघांचा प्रवास सुरू झाला. तर मी जे प्रोजेक्टचे कामं करायचो त्यामध्ये प्लॅनिंगचं काम, डिझायनिंगचं काम आणि ऑफिसचं काम पूर्ण जे बघायचं ती पूर्ण काम माझ्या मिसेस बघायची. अच्छा. आणि मग त्यावेळेस म्हणजे आफ्टर मॅरेज तुमचं जे सध्याचं टीम कन्स्ट्रक्शन आहे त्या टीम कन्स्ट्रक्शनची सुरुवात तिथून केली. आणि मग पुढे या टीम कन्स्ट्रक्शनचं टीम डेव्हलपर्स इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कसं तयार झालं? टीम इन्फ्रा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड व्हायचं कारण असं काही म्हणजे विशेष नाही आहे. फक्त मागचे जे 20 वर्ष आम्ही टीम कन्स्ट्रक्शनच्या नावाने जे काढले त्यामध्ये जसे गव्हर्नमेंटची जे नवीन कायदे यायला लागले आणि कायदे असे यायला लागले की तुम्हाला हा नंबर घेतला तरच तुम्ही बिझनेस करू शकाल, तो नंबर घेतला तरच तुम्ही बिझनेस करू शकाल. मला पण मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये थोडे अडथळे यायला लागले होते की तुमच्याकडे 3 नंबर, सर्व्हिस नंबर, हा नंबर, तो नंबर असायलाच पाहिजे असं. तर त्यावेळी मग मी निर्णय केला की हे जे टीम कन्स्ट्रक्शन होतं हे म्हणजे असं रॉ कंपनीसारखं होतं की जी चालली. पण आज जर तुम्हाला अजून मोठ्या लेवल कॉम्पीट करायचं आहे तर ते प्रायव्हेट लिमिटेड तुम्हाला हे सगळे नंबर्स घेऊन प्रायव्हेट लिमिटेड करणं आवश्यक. त्याला कन्वर्ट केलं तरच तुम्ही पुढे म्हणजे अजून भरारी करू शकता, नाही करू शकत नाही. मग मी निर्णय घेतला आणि त्याला प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कन्वर्ट करून टाकलं. मग आणि आजचं जे टीम इन्फ्रा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड आहे तर ते आज सध्या चेन्नईमध्ये आहे. या संपूर्ण वाटचालीमध्ये आपल्याला आपल्या भावांची आणि म्हणजे आपण जसं पूर्वार्धामध्ये बघितलं की भावांची आपल्याला साथ होतीच, विवाहाला जरी ते नसले तरी पुढे त्यांनी आपल्याला म्हणजे जी साथ द्यायची, आईवडिलांनी पण जी साथ द्यायची ती दिलीच. आज आपल्या टीम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सची प्रायव्हेट लिमिटेडची काय कंडिशन आहे चेन्नईमध्ये आणि आपण आता सध्या कुठल्या व्यवसायामध्ये आहात? सध्या आम्ही आता टीम कन्स्ट्रक्शनवरून टीम इन्फ्रामध्ये जायच्या अगोदरच मी 2-3 बिझनेसमध्ये डायव्हर्शन केलं बिझनेसचं. तर टीम इन्फ्रा सुरू करतानाच आम्ही कॅमेरूनमध्ये एक साऊथ आफ्रिकेमध्ये कॅमेरून देशामध्ये एक वूड आहे. कॅमेरून देशामध्ये एक भाग आहे पूर्ण. तर तिथं माझा जो पांडेजीचा माझा नातेवाईक आहे, माझ्या मिसेसचा नातेवाईक, तर तो तिथं कॅमेरूनला जायचा सारखा आणि लाकडाचे कंटेनर वगैरे घेऊन घ्यायचा. तर मला तो म्हणे यार म्हणे आपण असं आपण तिथं आपण फॉरेस्ट लीजवर मिळतं आहे 30 वर्षाचं आपण घेऊन देऊ. म्हटलं ठीक आहे, काय प्रपोजल बघ म्हटलं. तर तो म्हणे दर वर्षाला आपल्याला त्यांना 10 करोड रुपये जातील आणि टोटल त्या फॉरेस्टची किंमत आहे 88 कोटी रुपये. तर म्हटलं सुरुवातीला किती टाकायचे? तर म्हणजे आम्ही म्हणे 2 करोड टाकले, तुम्ही 2 करोड टाका म्हणे. तर म्हटलं ठीक आहे टाका म्हटलं आपण. तर आम्ही 2 कोटी टाकले, त्यांनी 2 कोटी टाकले आणि तेव्हा सुरू केलं देऊन. तर ते रॅडियन्स टिंबरच्या नावाने सुरू केलं होतं आणि अजूनही सुरू आहे. अच्छा. म्हणजे वेस्ट इंडिजमधल्या कॅमरून इथून एक वूड म्हणजे जंगल विकत घेऊन तिथलं जे लाकूड असतं ते लाकूड आपल्या भागामध्ये आणायचं आणि ते आपल्या भागामध्ये सेल करायचं असा व्यवसाय सुद्धा आपल्या कंपनीने केलेला आहे. सुरू आहे आणि आता सध्या पण सुरू आहे. तर आजच्या परिस्थितीमध्ये टीमचं काय आहे म्हणजे सध्या एकूण आपलं भांडवल किती आहे, भाग किती आहेत आणि फ्लॅट सिस्टीम किती आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर काय काय आहे? आमच्याकडे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं तर असं जास्त काही मोठं नाही आहे. कारण की मी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याच्या कधी फेवरमध्ये नव्हतो.
कारण आजकाल जी पद्धत जास्त बाबा सुटेबल आहे सगळीकडे, हायर अँड फायर. हायर करा, त्या दिवशी त्याला मोकळं करा, तोही मोकळा आपणही मोकळे. तर त्यामध्ये काय ना, आजकाल जी लेबर लोकांची मेंटॅलिटी वाढलेली आहे, तर त्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्सचा खूप जास्त खर्च लागते. आणि मेंटेनन्स करण्याकरता आपल्याला भरपूर असं त्यामध्ये मी मेंटेन केलं आहे अगोदर माझ्या मशिनरीचं घेऊन. त्यामध्ये असं भरपूर बघायला लागलं की आपल्याला यामधून लॉस होत आहे, की जे आपण मेंटेन करू शकत नाही, जिथं आपण वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाही. माझी सर्वात एक खराब सवय मी स्वतःहून कॉन्सन्ट्रेट करतो प्रत्येक गोष्टीवर, मॉनिटर करतो. तर माझ्याकडून ते मॉनिटर होत नव्हतं आणि कॉन्सन्ट्रेट होत नव्हतं. जेव्हा मग मी दुसरे मुलं एंगेज केली तिथे त्याला मॉनिटर करायला टीम एंगेज केली, तर त्या लोकांचं पण त्यावर दुर्लक्ष व्हायचं आणि त्यामधून मग भरपूर खर्च यायचे, लॉस व्हायचे थोडंसं. तर मग बघायला गेलं जर ही मशिनरी आपण जर इतकं घेऊन ठेवून याला आपण जर टाईमवर वापरू शकत नाही व्यवस्थित, त्याला टाईमवर वापरायचं तर आपल्याला इतकं सर्व्हिस करा, मेंटेनन्स करा, हे करा. तर त्यामधून मग ते इन्फ्रास्ट्रक्चरचं खूप कमी करून टाकलं. तर आजच्या वेळेला जे मिनिमम रिक्वायरमेंट आहे फक्त तितकंच इन्फ्रास्ट्रक्चर मी ठेवलं आहे, बाकी सगळं हायर अँड फायर. अच्छा, बिलकुल. आणि त्यामुळे असं आहे की आपलं भांडवल वाचते, जे इन्व्हेस्टमेंटचं मेन. जर मी पहिले हाही कॅल्क्युलेशन केलं आहे की जर आपण इन्व्हेस्ट केलं आणि त्याला वापरलं असं, तर आपल्याला त्याचा जितका वापर होतो आहे त्यामधून जर आपण त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन करून बघितलं तर आपल्याला लॉसच दिसतं आहे. तर हे काही फायदा नाही, म्हणून मी त्याला काढून टाकले आणि हायर फायरचं सिस्टम सुरू केली. दुसरं जे आपण म्हणता की डेव्हलपमेंटच्या बाबतीत, तर डेव्हलपमेंटच्या बाबतीत माझ्याकडे सध्या फ्लॅट स्कीमचे जवळपास 3 ते 4 प्रोजेक्ट सुरू आहेत तिथं मोठे चेन्नईला. आणि मल्टीनॅशनल कंपनी 2 प्रोजेक्ट आहे. आता एक फ्लाईट किचन सर्व्हिस म्हणून जे लोक किचनला फ्लाईट्सला पूर्ण जेवणाचे सप्लाय करतात फ्लाईट्समध्ये, तर त्या लोकांचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे तिथे चेन्नईला. तर त्याचं पूर्ण हँडलिंग सध्या मीच करतो आहे. अच्छा. त्यांना जागा घेऊन देण्यापासून तर प्रोजेक्ट ॲडव्हान्स स्टेजमध्ये घेऊन जाण्यापर्यंत सध्या त्याचं काम चालू असते. तर तो खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आणि माझा स्वतःचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे तिथं, की जो आम्ही 4 एकरमध्ये सध्या सुरू करणार आहे. तर त्यासाठी थोडं तिचं तामिळनाडूचं जर गव्हर्नमेंटचं जे स्कीम्स आणि सध्याचं जे वातावरण आहे हे जर थोडं मोकळं झालं आणि गव्हर्नमेंटचे काय नवीन रूल्स रेग्युलेशन सेट होतात फायनलपर्यंत, हे अजून 1 वर्षात आपल्याला माहीत पडते. नंतर मग आपण असं विचार केला की अजून 1-1.5 वर्षानंतर आपण मग सुरू करावं. अच्छा. या सर्व अनुषंगाने मला आपल्याला एक प्रश्न पुनश्च एकदा विचारायचा आहे, आणि तो असा आहे, टीम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या कामाला सुरुवात केल्यानंतर शासनाचे जसे अडथळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाणवायला मिळतात तसेच अडथळे आपल्याला तामिळनाडू सरकारमध्ये सुद्धा आहेत का? एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी अशी वाटते की जसं आपण स्वतःलाच म्हणतो की आपल्या गव्हर्नमेंटला असं आहे, आपल्या गव्हर्नमेंटला तसं आहे, आपण काही करायला गेलो तर आपल्याला हे मिळत नाही, ते मिळत नाही. हा भाग सगळीकडेच असतो आणि त्यातून रस्ता काढावा लागतो. हे यांनी आपल्याला सांगितलं. आपण तामिळनाडूमध्ये जा, पॉंडिचेरीमध्ये जा की कुठल्याही स्टेटमध्ये जा, यांनी वेस्ट इंडिजपासून सुरुवात केली. आजही ते काम ते सध्या करत आहेत. तिथून सुद्धा कच्चा माल आणून त्याला पक्का माल बनवून ते चेन्नईमध्ये वितरित करीत आहेत. इतकं मोठं काम टीम इन्फ्रास्ट्रक्चरचं सध्या आहे. आम्ही दरवर्षी जवळपास 150 ते 200 कंटेनर लाकूड डिस्पोज करतो. दरवर्षी सुमारे 150 ते 200 कंटेनर लाकूड वेस्ट इंडिजवरून चेन्नईमध्ये येतं. मिडल ईस्टला जात आहे, नॉर्वेला जात आहे. अच्छा. नॉर्वेला जात आहे. तर ज्या लाकडाची जिथे ते डिमांड आहे. अच्छा. आमच्याकडे जे जंगल आहे जवळपास 450 एकरचं, त्या जंगलामध्ये जवळपास 36 प्रकारचे झाडाचे प्रकार आहेत. 36 प्रकारचे. तर जेव्हा आम्ही ते जंगल आमच्या हातात ताब्यात घेतलं त्यावेळी आमच्याकडे पूर्ण क्वांटिटी होती की ह्या प्रकारच्या लाकडं इतका माल आहे, या प्रकारचा लाकूड इतका माल आहे. मग तेव्हाच आम्ही त्याला बायफॉर्मेट करून टाकलं की जो माल आपल्या इंडियामध्ये विकतो तो इंडियामध्ये आणायचा, जो माल मिडल ईस्टमध्ये विकणार त्याला मिडल ईस्टला पाठवायचं, जो माल युरोपमध्ये विकत आहे त्याला युरोपमध्ये पाठवायचं. तर तसं आम्ही त्याला तेव्हाच अरेंजमेंट केली. आणि दुबईला आमची एक लहान सध्या एक कंपनीचं ऑफिस पण आहे तिथं दुबईला, रेडियस टिंबरचं. तर त्या रेडियस टिंबरमधून दुबईवरूनच आमचं भरपूर कामं मिडल ईस्टचे आणि युरोपचे हे सगळे कामं चालतात तिथं.
तर सर आता जे आपलं कौटुंबिक वातावरण आहे ते सध्या स्थितीमध्ये काय आहे? म्हणजे आई वडील आणि भाऊ आणि वहिनी मुलं यांची काय म्हणजे सध्या काय कंडिशन? वडील तर माझे म्हणजे जवळपास 20 वर्ष अगोदरच वारले. अच्छा. मला एक दुःख होते त्याचं नेहमी की सुखाचे दिवस पाहायसाठी वडील माझ्या वडिलांनी ज्यासाठी धडपड केली पूर्ण जीवनभर त्यांचे, हो म्हणजे वयाचे 63 वर्षी माझे वडील वारले. तर ज्या सुखासाठी त्यांनी म्हणजे आपलं आयुष्य वयाच्या 10व्या वर्षापासून आपलं आयुष्य पूर्ण त्यांनी म्हणजे संपवलं, त्या सुखाचे दिवस ते पाहू शकले नाही. हां हां. याचा मला खूप म्हणजे असं खंत वाटत राहते नेहमी. हो. आणि आई? सध्या आई आहे तर आईला आता 80 वर्ष झालेली आहे. अच्छा. आणि भाऊ? माझे मोठे भाऊ आहेत इथं अपर वर्धाला जॉबला आहे तिथं. अच्छा. अपर वर्धाला. तर त्यांचा व्यवस्थित सुरू आहे. त्यांचे भावाचा मुलगा ME झालेला आहे, भावाची मुलगी ME झालेली आहे. आणि माझ्याकडून जितकी माझ्या फॅमिलीला मदत करू शकतो मी सगळी मदत केलेली आहे. आज मी माझ्या भावांसाठी, माझ्या फॅमिलीसाठी पूर्ण सगळं, माझ्या काकाच्या मुलासाठी, सगळ्यांसाठी मला जो धंदा माहीत आहे, जागा घेणे, आपल्याला माहीत आहे की जागा घेतली म्हणजे त्याला आज नाही तर उद्या ते भाव वाढणारच. तर त्यांना मी सगळ्यांना पैशाच्या रूपात न देता सगळ्यांना जागा घेऊन दिल्या. अच्छा. सगळ्यांना, भावांना, माझ्या मोठ्या भावाने अमरावतीला जागा घेऊन दिलेली आहे, लहान भावाला गावात जागा घेऊन दिलेली आहे. तर मी ज्या 8-10 वर्ष अगोदर ज्या 5-5, 10-10 लाख जागा घेतल्या होत्या त्या सगळ्या 2-2, 3-3 कोटी रुपये बदलल्या आहेत पुन्हा. तर त्यामुळे आज मला एक निश्चिंत वाटते की काही झालं तर माझे भाऊ कुठलाही प्रॉब्लेम आरामात झेलू शकतात आणि सेफ आहे. आणि सेफ आहे सगळे. हो हो. त्याच्यामुळे मला आता जी माझी वाटचाल पुढे चालू आहे त्यामुळे मला असं घरच्या कामात म्हणजे घरच्या लोकांकडून असं किंवा म्हणा की यांचं काय होईल, नंतर काय होईल, किंवा यांना कुठली मदत करावी याचा मला काही चिंता नाही आता. अच्छा. आणि आपलं म्हणजे आपला मुलगा? माझा मुलगा जेव्हा 6वीत होता त्या वर्षी तो नासाला सिलेक्ट झाला होता. अच्छा. नासाची एक्झाम दिली होती. तर तो ही वॉज द यंगेस्ट व्हिजिटर टू नासा. हो का? वयाच्या 11व्या वर्षी नासाला व्हिजिट करून आला. त्यानंतर पुन्हा मग नासाला त्यांनी बोलावलं होतं, तर पुन्हा नासाला गेला होता. आता त्याला मागच्या वर्षी रशियन स्पेस एजन्सीकडून त्याला बोलावलं होतं. अच्छा. रशियन स्पेस एजन्सीला व्हिजिट करायला. तर तो आता 12वी 11वी असल्यामुळे जाऊ शकला नाही. पण माझी इच्छा त्याला आता 12वी झाल्यानंतर लगेच पाठवायची. अच्छा. जेणेकरून तिथं तो एकच मुलगा आहे? एकच मुलगा आहे. तो रशियन स्पेस सेंटरला जाऊन तिथं व्हिजिट करून येईल. अच्छा. आणि माझ्या मुलाची सर्वात मोठी इच्छा आहे की एकतर मिलिटरीला सर्व्हिस करायची किंवा इंडियन पोलीस सर्व्हिस करायची. अच्छा. कारण की तो एकदम म्हणजे असं मी जोपर्यंत त्याला म्हणजे बघितलं आहे साधा सरळ माणूस तिथं. तर त्याला याचे म्हणजे समाजातले हे जे TV वरचे न्यूज पाहतो, तर माझा मुलगा न्यूज वगैरे खूप पाहतो आणि न्यूजपेपर रीडिंग वगैरे. तर तो त्याची जे एक्सप्रेशन कळवतो तेव्हा माहीत पडतं की त्याला म्हणजे जे आज समाजात चालू आहे त्याला पटत नाही आहे. तर त्याला असं वाटते आपण काहीतरी मॅजिक करावं. मला नाही वाटत तो काही मॅजिक करू शकावं. पण त्याची धारणा आहे की जर मी IPS झालो तर मी काही ना काही समाजाच्या चांगल्या कामासाठी करू शकतो. म्हणून मी पण त्याला सांगितलं की तुझं IPS व्हायचं व्हा म्हणून. फक्त त्याला एक सांगितलं की तू डिग्री कर पहिल्यांदा. तर तो आता डिग्रीच्या पुढच्या वर्षी बघूया त्याला नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये पाठवायचा विचार आहे माझा. तर मंडळी, शैलेंद्र सुगंधीची प्रत्यक्ष मुलाखत आपण आता इथे घेतली, आपण बघितलीत. याच्यामध्ये शून्यातून विश्व तयार करण्यात आलं आणि त्यांना आज यश आलेलं आहे. अवघ्या शून्यापासून, म्हणजे ज्यावेळी ते चेन्नईला गेले होते त्यांच्या खिशामध्ये अगदी म्हणजे असणाऱ्या 8-10 हजार रुपयापासून त्यांनी आपल्या चेन्नईच्या वास्तव्याची सुरुवात केली होती. आणि आज त्यांचं सगळं कुटुंब ऑलवेल आहे, सगळे सेटल झालेले आहे. टीम इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा भरपूर बिझनेस इंडियामध्ये सुरू आहे. फक्त भारतामध्येच नाही तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेस्ट इंडिज, नॉर्वे इकडे पण सुरू आहे. सर, तुमच्या टीमला आम्ही आमच्याकडून VCN न्यूजच्या वतीनं अधिक भरभराटीसाठी शुभेच्छा देतो. आणि आपण आम्हाला जो अमूल्य वेळ दिला, हा अमूल्य वेळ आम्ही आपला याच्यासाठी घेतलेला आहे की आज आपल्याकडे जे वातावरण आहे की मुलांना नेमकं काय करावं, कुठे जावं, म्हणजे जसं आपण मगाशी पण बोलता सांगितलं की सिव्हिलमध्ये तर कामच नाही आहे, असं आपल्याकडे जी बोंबाबोंब होते. तर आपण जसं सांगितलं की नाही, जो करणारा आहे तो कुठे काहीही करू शकतो. तर त्यांनी कुठेतरी याच्यामधून इन्स्पिरेशन घेतली पाहिजे, यासाठीच आपण या कार्यक्रमाचं. मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो
कुठलंही फील्ड असो, कुठलंही फील्ड, मी हे नाही म्हणत की सिव्हिल इंजिनियर सगळं, कुठलाही फील्ड असू द्या. आज मी माझ्याकडे जोही मुलगा जोही कोणी येतं आहे त्याला मी एकच सांगतो, जर आज मी सिव्हिल इंजिनियरचं एक उदाहरण देतो नेहमी सगळ्यांना की मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी जेव्हा काम करतो, मी जेव्हा कुठलं कॉन्ट्रॅक्ट घेतो, तर आपण कुठलंही काम घेतलं तर त्याला आपण काय करतो, एक भिंत बांधायची, साधं एक्झाम्पल, तर त्याला भिंत बांधायला आपल्याला माहिती आहे याला इतक्या विटा लागतात, याला इतकं सिमेंट लागतं, याला इतकी रेती लागते, याला इतकी माणसं लागतात, हे सगळं आपण आणून देतो. आणि सगळ्यात मोठी चूक करतो काय, आपण स्वतःचा टाईम देत नाही तिथं, आणि त्यामुळेच 100% लोक फेल झालेले आहेत. तर सर, आपण VCN न्यूजला भेट दिली त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि टीम इन्फ्रास्ट्रक्चरला आम्ही VCNच्या वतीनेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो. आपण असेच वृद्धिंगत होत राहा आणि आपला जो स्नेह आहे तो महाराष्ट्राप्रती असाच कायम ठेवा, आपल्या अमरावतीवासियांप्रती असाच कायम ठेवा. नमस्कार. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी.